श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांनी श्री शंकररावांना जीवदान कसे दिले याबद्दलची एक कहाणी सांगणार आहे. तर हैदराबादचे श्रीमंत शंकरराव राजेराय हे क्षयरोगाने बरेच दिवस आजारी होते. त्यांना ब्रह्मसंबंधाचीही बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक सुख लाभत नव्हते. त्यावेळी शंकररावांना 6 लाखाची वर्षाला जहागिरी मिळत होती. अनेक नामांकित डॉक्टर, वैद्य अशा अनेक लोकांकडून त्यांनी औषधे घेऊन बरेच उपाय केले, परंतु त्यांना गुण न आल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. अनेक जपानुष्ठाने, ब्राह्मण संतपर्णे, दानधर्म त्यांनी केला, परंतु शरीरास आराम पडत नव्हता. शेवटी कोणी सद्ग्रस्तांनी त्यांना गाणगापूर येथे जाऊन दत्तसेवा करण्याचा सल्ला दिला. शंकरराव पत्नीसह गाणगापूरला गेले. तेथे 3 महिने राहून त्यांनी अनुष्ठाने, पाठपूजा, दानधर्म हे सगळं केलं. त्यानंतर त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे जावे, म्हणजे आरोग्य प्राप्त होईल. शंकररावांची स्वामींच्या ठिकाणी विशेष अशी श्रद्धा नसल्यामुळे ते तेथे न जाता गाणगापुरातच राहिले. तेव्हा त्यांना परत स्वप्न दृष्टांत झाला की अक्कलकोट येथे गेल्याशिवाय आपल्याला गुण येणार नाही. शेवटी नाईलाज का होईना ते बायकोला घेऊन अक्कलकोटला गेले. स्वामी समर्थ त्यावेळी कर्दळकर यांच्या घरी होते. शंकरराव दर्शनास गेले तेव्हा महाराज पलंगावर होते व सुंदराबाई त्यांची सेवा करीत होती. मस्तक महाराजांचे चरणी ठेवून नंतर शंकरराव सुंदराबाईकडे आले व म्हणाले, मी व्याधीने त्रस्त आहे, आपण समर्थांजवळ माझ्यासाठी प्रार्थना करावी. तेव्हा सुंदराबाईने त्यांना विचारले, तुम्ही बरे झाल्यास मला काय द्याल? शंकरराव म्हणाले, तुम्ही सांगाल ते देऊ. शंकरराव निस्तेज दिसत होते. बाईला वाटले, हा सामान्य माणूस आहे, ह्याच्याकडे काय असेल. तिने मोठे धैर्याने त्याच्याकडे 2,000 मागितले. तेव्हा शंकरराव म्हणाले, 2 काय 10,000 मी देईन. बाई मनात चकित झाली. पैशाचा मोह तिला सुटला. तिने त्यांच्याकडून 10,000चा संकल्प करून घेतला. हे पैसे मलाच मिळतील अशी ती आशा ठेवून होती. त्यानंतर ती स्वामींना शंकररावांना बरे करण्यासाठी सांगू लागली. स्वामी प्रथम गप्पच होते. शंकररावांचे भाग्य थोर होते म्हणून ते उठून तेथून बाहेर पडले आणि काही न बोलता शेख साहेबांच्या दर्ग्यात गेले. ती मुसलमान लोकांची स्मशानभूमी होती. एका खाचेत त्यांनी छटी टाकून ते निजले. त्यांच्याबरोबर शंकररावही आले होते. त्यांच्याकडे पाहून स्वामींनी त्यांना फकीरास भोजन देण्यासाठी सांगितले. शंकररावाने फकीरांना भोजन दिले. शेख नूरचे कबरस्थानावर कफनीही चढवली. स्वामी त्यानंतर वडाच्या झाडाखाली येऊन बसले. सर्वजण म्हणत होते, राजेराय यांचा मृत्यू थडग्यात निजून स्वामींनी टाळला. शंकरराव राजे 8-10 दिवस अक्कलकोट येथे राहिले. कडुनिंबाचा पाला बारीक वाटून त्यात 9 मिरे घालून ते औषध रोज प्यावे अशी आज्ञा त्यांना स्वामींनी दिली. त्यानंतर शंकररावांना बराच गुण येऊ लागला. तेव्हा शंकरराव राजे हैदराबादला परत आले. 5-6 महिन्यांनी प्रकृती चांगली होऊन ते परत महाराजांच्या दर्शनाला आले. स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन पीडाहरण झाले म्हणून त्यांनी स्वामी चरणांवर परत मस्तक ठेवले व महाराज 10,000 रुपयांचा संकल्प मी सोडला होता, त्याचे काय करावे असे त्यांनी महाराजांना विचारले. स्वामींनी त्यांना अक्कलकोट येथे मठ बांधण्याची आज्ञा दिली. महाराजांची आज्ञा घेऊन काही लोकांनी गावाबाहेर मठ बांधायचे असे ठरविले, परंतु ही बातमी कारभारी मंडळींना मान्य झाली नाही. गावाबाहेर मठ बांधल्यावर तेथे कोणीही जाणार नाही, शेवटी गावाचाच मठ बांधावा असे सर्वांच्या मते ठरले. स्वामींनी भुजंगा सेवेकरी व मुंबईचे ठाकूरदास बुवा यांना जातीने तेथे लक्ष घालण्यासाठी सांगितले. मठ पूर्ण झाल्यावर सहस्र ब्राह्मण भोजन झाले. सर्व पुरुष बायकांना दक्षिणा देण्यात आली. अक्कलकोट गावात शंकरराजेरायांची सर्वांना दिलेल्या दक्षिणेमुळे तेथे फार कीर्ती झाली. आपले प्रारब्ध चांगले असेल तर सर्व काही उशिरा का होईना चांगले घडते. त्यासाठी सद्गुरू कृपा असावी लागते. त्या परमेश्वर शक्तीविषयी काही शंका घेऊ नये. कुठल्याही रूपात ती शक्ती आपल्याला मिळते, पण त्यासाठी आपली उपासना श्रद्धा असावी लागते. म्हणजेच काय, परमेश्वरी शक्ती शरण जाता संत कृपेचा लाभ येई हाता. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.